श्रीरामांना वंदन, श्री समर्थांना वंदन, मारुती रायांना वंदन, स्थानिक देवतांना वंदन, सर्व श्रोत्यांना अभिवादन. आणि आजची या शिबिरातलं दाभोळचं मासे हे शेवटचं सत्र आहे. त्यामुळे श्रोत्यांची अभिवादन म्हणलं मुद्दाम की नमस्कार वगैरे हे औपचारिकता वाटते. अभिवादनामध्ये थोडासा वेगळा भाव आहे, तो मला तिथे म्हणायचा होता, म्हणतो आहे. काल संध्याकाळपर्यंत आमच्या कार्यकर्त्यांची जेव्हा चर्चा झाली होती तेव्हा विमळ लक्षणाकडे थोडंसं विविध वैराग्याचा आढावा झाल्यासारखा वाटायला लागला. आणि काही समाज योगेश बुवा येणार, योगेशजी बुवा आहे, तर काही समाजाची पुनर्रचना करावी असा विचार आला. आणि मग माझ्याकडे 12 विमळ लक्षण हे आहे. त्याची आर्थिक पार्श्वभूमी त्यामुळे कालच तयार झालेली आहे की विवेक आणि वैराग्य या दशकामध्ये हा पहिला समास आहे. आणि त्यामुळे विवेक आणि वैराग्य या संदर्भात परवाच बोलून झालेलं आहे. त्याची उजळणी काही करत नाही. झटकन तो आपण H2O एवढा प्रयोग आठवूया, म्हणजे झालं की हायड्रोजनचे 2 कण आणि ऑक्सिजन असं आपण त्याला नाव दिलं होतं समजण्यापुरतं की विवेक आणि वैराग्य H2 आणि माझी या भगवंतावर असलेली श्रद्धा भाव जो स्थिर असतो तो म्हणजे O असं ते H2O असं आपण तेव्हा लक्ष समजून घेण्यासाठी केलं होतं. समर्थांचा हा समाज जो आहे एकदा साधारणतः 8, 9, 10 दशकाच्या मध्ये केव्हा तरी एकदा आला ग्रंथाचा शेवट असे वाक्य येऊन गेलेले. जर नीट पाहिलं तर लक्ष येतं की थोडक्यात 10व्या दशकापर्यंत त्यांना पूर्णपणे कर्म, ज्ञान आणि भक्ती आणि उपासना ही कर्माचा भाग उपांग, पण तरी कर्म झालं तरी कर्म, उपासना, ज्ञान ह्या सगळ्या महत्वाच्या ज्या काय म्हणतात आपण व्याख्या आणि त्याचं सगळं निरूपण पहिल्या 10 समासात जास्त झालं. आणि मग पुढे 11 नंतर भीमदशक किंवा हे विवेक वैराग्य ह्याचा मॅनेजमेंट प्रिन्सिपल सगळे टूल्स तयार करायचे. समाजाचे काही प्रश्न आहेत म्हणून मग भीमदशकात कार्यकर्ता महंत कसा असावा अशी सगळी रचना दिसते. म्हणजे समर्थांचं दोन्हीकडे लक्ष आहे. समर्थांचं केवळ आपल्याला एक अद्वैत सिद्धांत जो आपला भारतीय परंपरेचा हजारो वर्षाचा एक मोठा अलौकिक गुण आहे तर किती ते त्यांनी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेला आहे. त्यावेळी तो सगळा तत्वज्ञान म्हणून सांगून झाला, त्याचे विशदीकरण करून सांगून झालं आणि ज्ञानेश्वरी होऊन 300 वर्ष होऊन गेलेली. त्यानंतरच्या 300-350 वर्षांनी पण आता त्या मागे बरोबर 350 वर्षांनी जास्त निघून झाले. त्यामुळे तेव्हाच्या सामाजिक परिस्थिती सगळे संदर्भ यात सापडतात. आता बघा, ज्या माणसाने स्वतः वैयक्तिक प्रपंच केला नाही पण त्यांची निरीक्षणं पाहिली तर त्या माणसाने प्रपंचाविषयी जितक्या सूचना केल्या तेवढ्या प्रपंच राहिल्या कुठल्याही माणसाने आजपर्यंत केलेलं नसतील. कारण प्रपंच आपला होत असतो, करायचा असतो. हा जो फरक आहे तो समर्थांकडे. त्यांनी प्रपंच केला, समर्थाने प्रपंच केला पण तो समाजाचा केला, धारणेचा केला. एक विशिष्ट समाज धारणा जी असते ती, आणि मग त्याला त्यांनी महाराष्ट्र धर्म असं नाव आहे. तो महाराष्ट्र धर्मासाठी, त्या राष्ट्रीयत्वासाठी हे सगळं केलं आणि त्या दृष्टीने या समासाकडे आपण थोडंसं पाहणार आहोत. म्हणजे केवळ आध्यात्मिक ज्ञान वगैरे त्यातला भाग येणारच आहे. प्रपंच आणि परमार्थ ही जोडीच ते म्हणतात, विवेक वैराग्याची जोडीच म्हणतात. पण हा आधी भाग समजून घ्या की प्रपंच करावा नेटका असं त्या वाक्य याला सुरुवातीला विवेक वैराग्याचं दशक चाललंय, भीमदशक चाललंय, महंत लक्षण सांगून झाले. त्यात राजकारण कसं करायचंय, महंतांनी जे राजकारण करायचंय त्याच्या सूचना देऊन झाल्या. आणि त्यानंतर ते येताना प्रपंच एकदम समाजातल्या साध्या माणसांपर्यंत पोहोचतात आणि आता प्रपंच करावं, प्रपंचाची गोष्टी सुरू झाल्या. का बरं? काय अशी स्थिती होती की त्यांना हे अरे महाराष्ट्रीयन माणसाला तेव्हा असं सांगावं असं वाटतं 350 वर्षापूर्वी. त्याचा थोडा आपण अभाव ठेवला घेऊया की का असं द्यावं लागलं. तेव्हा प्रपंच करत नव्हते का लोक, त्यांना समजत नव्हतं का? तसं नाहीये. खूप मोठा इतिहास आहे, आपण तो 5-10 मिनिटात पाहणार की या
हात म्हणजे तळपत असलेला हा देश आहे कायम. पण कसं असतं, चक्राने विक्रमण जसं असतं, जे वर जातं ते खाली ठेवत आहे, प्रत्येकी कारणं कुठलीही असू देत पण असतात. तसं नेमकं समर्थांच्या जन्मापूर्वी जवळजवळ 650 वर्ष आणि ज्ञानेश्वरांच्या जन्मापूर्वी साधारणतः 100-125 वर्ष भारतावर बाहेरून आक्रमण नवीन होती का? जर इतर कोणी शस्त्र घेऊन आलं असतं तर आपला हर्षवर्धन किंवा शालिवाहन किंवा विक्रमादित्य हे पराक्रमात आजही नाही तेव्हाही कमी नव्हते. आजही पण काय काय उडी करत आणि काय काय करू शकतो, बालाकोट वगैरे हे सगळं आहे. कारण पराक्रमात कधीही भारत कमी नाही. पण एक वेगळ्या प्रकारचं आक्रमण तिथं झालं. म्हणजे मोहम्मद घोरीचं असेल, अल्लाउद्दीन खिलजीचं असेल, ही आक्रमण भयंकर आहे. त्या भयंकरतेचा परिणाम असा पहिला झाला की 800 वर्ष म्हणजे यांच्या जन्मापूर्वी 650 वर्ष समर्थांच्या जन्मापूर्वी आणि ज्ञानेश्वरांच्या जन्मापूर्वी 100-150 वर्षापूर्वी हे हल्ले सुरू झाले आणि त्याचे 4 वेळेक्षक लक्षण होते. इतर वेळेस कसं असायचं, राजा आणि राजाचं सैन्य सीमेवर जायचं किंवा जो आक्रमक सीमेच्या आत आलेला असेल त्याला होसकावून लावणं अशी ती लढाई असेल. ते हल्ले वेगळ्या प्रकारचे झाले. एक सीमेवरचं सैन्य कापलं किंवा एवढंच नाही झालं, ते जे आत घुसले ते 3 पद्धतीने आत घुसले. एक पहिली गोष्ट त्यांनी केली की घरातल्या तरुणांना मारून टाकलं, लहान मुलांना धर्मांतरित केलं, बायकांना भ्रष्ट केलं आणि संपत्ती लुटून दिली. म्हणजे कफल होणं हे काय असतं हे तिथे पहिल्यांदा कळलं. आता त्याचे 7% कळायला आत ते बातम्या येऊन, पण आत्तासारखं नव्हतं काही, त्यावेळेस त्या बातम्या आत येऊन ते राजापर्यंत आणि सगळ्या प्रजेपर्यंत समजून परत एकत्रित होऊन एक वर्गापर्यंत दुसरा हल्ला, तिसरा हल्ला आणि असं करत करत बलुचिस्तानात पोहोचवले. त्या बलुचिस्तानपासून ते काश्मीर घेऊन ते फार दिल्लीपर्यंत आणि दिल्ली नव्हे खाली आले. त्यांच्यातल्या लढाया झाल्या आणि इकडे महामनी वगैरेची सगळी राज्य तयार झाली. जवळजवळ 800 वर्ष हा अत्याचार वेगळ्या प्रकारचा चाललेला होता. कारण संसारच उद्ध्वस्त झाले इतकं की ज्या घरामध्ये मूर्ती आहे, ज्या घरामध्ये उत्तम देवघर आहे, ती देवघर किंवा ते उत्तम घर आधी शोधलं जायचं हल्ला करताना. का ज्या घरामध्ये देवघर आहे आणि देवाची उत्तम मूर्ती आहे तिथे धर्म स्थिरावला आहे. तसे हल्ले झाले होते आणि एक प्रकारची उद्विग्नता, एक प्रकारचं नैराश्य संपूर्ण महाराष्ट्रावर बसवलं होतं. त्या काळामध्ये 1652 ते 56 या काळामध्ये इथेच बसून शिवकरगडा हा दासबोध तयार झाला. त्याच्यामागे ही पार्श्वभूमी आहे. आधी प्रपंच करावा म्हणजे त्याला ओभारी धरलं तर समाज जगलं, वाचलं तर धर्म, जगतच जाईल की नाही माहीत नाही, पण नेमकं किमान महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र धर्म, स्वराज्य धर्म विषत चालू होती. नर्मदेच्या पलीकडे फार भयानक वातावरण. एखादा कवी वगैरे संतांनी काही तिथे धरलेलं नसेल असं नाही, सगळी तत्व धरून ठेवायचं आणि तो समाजाचा प्रचार करायचा, ती कामं प्रचंड प्रमाणे झाली होती. पण मांडली तत्व जाण्याची सुरुवात झाली होती आणि आपलीच थोडथोड मंडळी सुद्धा कुठेतरी तोरणमल सारखं असेल किंवा तानसेन वगैरे असेल, ते वेगळ्या दरबारात डिग्नेटरीज म्हणून बसायला लागले. पण समाजाकडे त्यांचं तसं हे नव्हतं, लक्ष नव्हतं. समाजाकडे लक्ष असणारे जे सामान्य माणसातली जी लोक होते ती संत मंडळी सुदैवाने महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यांची एक साखळीच्या साखळी सापडते. म्हणजे ज्ञानेश्वर असो, नामदेव असो, एकनाथ महाराज असो. एकनाथ महाराजांचं काय, दार उघड पाहिजे, दार उघड म्हणून टाहो पडला होता. आणि त्यानंतर जवळजवळ एकनाथ महाराजांनंतर 125 वर्षांनी समर्थांचा आणि तुकाराम महाराजांचा 10 वर्षाच्या फरकाने जन्म. उगीच असे जन्म होत नाही का? तेव्हाच तुकाराम आले, त्या दोघांची पडघड बाकीच्या पहा, समर्थांची आणि तुकारामांची. त्यावेळेला समाजाला जागृत करायला याच भाषेमध्ये काहीतरी सांगायला पाहिजे. म्हणजे परमार्थ सांगायचं असेल तरी तोच भाषेत आणि दररोजच्या काळात सांगायचं असेल तरी त्याच भाषेत. त्याच्या आधी केवळ पाककृतामध्ये संस्कृत करून किमान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रथमतः ज्ञानेश्वर माऊलींची भाषा होती एकदम मृदू मुलायम अशी सांभाळत नेणारी.
त्याच्यामध्ये ते कुठे कुठे एकवाक्यता येते ना, इथे जो भाव आहे प्रपंच करावा नाही कारण ते परमार्थ वगैरे सांगताना जसं ज्याचे ऐक धड नाही त्याची वार्ता पुसतोच काही, म्हणून ज्ञानेश्वर सुद्धा देवा म्हणतात. एक दोन ठिकाणी साम्य यायचं पण तरी पण ज्ञानेश्वरांच्या मनात पाठ फक्त शिकवत जायचं अशी या दोघांची तशी नाही. तुकाराम महाराजांची आणि समर्थांची परखडपणे घेत आहे. तुला उभा राहायला पाहिजे असं तर उभं राहायला तुला लहानपणापासून तयारी करायची लागते. म्हणून त्यांचं मठांची रचना पहा, ती सगळी पहा कशी आहे. आरोग्य संपन्न माणूस असेल तरच काम करू शकेल म्हणून सूर्यनमस्कार. आणि मग पुढचं सगळं म्हणजे मठाची सुद्धा आचारसंहिता त्यांची होती आणि बाहेरच्या समाजाची मठपतींनी काम करायचं म्हणून ते आता मग त्या महंतांनी बाहेर पडल्यानंतर कोणाचं करायचं तर हे असे नैराश्यग्रस्त असलेले पूर्वीचे किंवा कुठे कुठे अजून जीव धरून असलेले महाराष्ट्र धर्म तिथे सुद्धा जाऊन काम करायचंय आणि त्या लोकांना सांगायचंय तिथे येतं प्रपंच करावा मग घ्यावे आधी प्रपंच करावा. आधी आणि मग या शब्दावर खूप गोंधळ करतात. आधी करावं प्रपंच म्हणजे रोजच मग घ्यावे परमार्थ म्हणजे काहीतरी रिटायरमेंट झाल्यानंतर वानप्रस्थ झाल्यानंतर नाही, आधी आणि मग रोज प्रपंच करायचंच आहे. प्रपंचाचे कर्तव्य असा अर्थ धरायचे. या प्रपंचाची दुसरी एक व्याख्या थोड्या वेळाने सांगणार आहे की रोज प्रपंच करायचा, रोज परमार्थ करायचा तो सांगडच आहे. हो खरं तर ते सुद्धा नाही सांगायचं हे सांगायचं. पण प्रपंच म्हणजे कर्तव्य सुद्धा रोजची कर्तव्य करायचे. 5 मिनिटं तेच नामस्मरण, 10 मिनिटं तेच नामस्मरण करायचंय. पण ते 23 तास उरलेले 23 तास 50 मिनिटं नामस्मरणातच प्रपंच करायचं आहे. आधी प्रपंच करावा नाही का कर्तव्याच्याबरोबर नाम चालूच आहे आणि मग आणखी 10 मिनिटं वेगळा वेळ काढला तो केवळ परमार्थासाठी कुठली तरी साधना आधी करावा. प्रपंच नाही का मग घ्यावे परमार्थ विविधा प्रपंच याची मला एक व्याख्या कुठे मिळाली असेल. ज्यांनी शिवतरगड शोधून काढली 100 वर्षापूर्वी समर्थ हृदय शंकर सेक्रेटमध्ये धुळ्याचे जगावर त्या माणसाने 2 उपकार केले मोठे. एक तर शिवतरगड शोधून काढले, नुसती शोधून काढले नाही. आपण जिथे घडीमध्ये आता जातो जिथे समर्थांची आणि कल्याण स्वामींची मूर्ती ठेवली आहे ती शोधण्यासाठी त्यांनी त्या माणसाने काय प्रयत्न केले ते जरी वाचले ना तरी डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. काय त्या माणसाने प्रयत्न आतो ना ते घेतले आणि त्यावर ते कुठेतरी शिवथर गावाच्या जवळपासच्या डोंगरात तसा तो धबधबा आहे म्हणून जिथे जिथे धबधबा दिसेल तिथे तिथे जायचे. खेड म्हटलं शिवतर नावाचं गाव आहे, शिवतर, तिथे पण गेले होते. मग इकडे 3 गाव आहेत शिवथर नावाची कळले. मग ते नंतर कळलं कुंभे आंबे कसबे वगैरे तिकडच्या लोकांची नाव होती. मग ते या सगळ्या डोंगरात म्हणजे तेव्हा हिंडत बरं का म्हणजे एकदम ते त्या शिवतरकडे येऊन पोचले नाही. अनेक महिने ते या सगळ्या पारमाची बसून सगळ्या भागातून डोंगरातून फक्त काय 2-4 पारे घ्यायचे आणि ठकठक करत जायचं. आणि आता जिथे आपली घड आहे त्या घडीमध्ये पहिल्यांदा जेव्हा पारे वगैरे धरा माती पडायला लागली, पापड्या वाढायला लागल्या, मग त्यांना थोडासा आकार म्हणजे धबधब्याचा आकार वगैरे कारण तेव्हा आले असते तेव्हा कोरडा होता त्यांनी फक्त धबधब्याचा आकार दिसत होता. आता आपलं कधी तुम्ही नंतर आला पावसाळ्यानंतर दिसेल. मग ती सगळी साफ केली. अहो त्या माणसाची समर्थावर किती निष्ठा, किती विश्वास आणि विश्वास म्हणजे किती की त्या मातीमध्ये इथे समर्थांचे पाय लागले त्या गडाबडा लोळले. आज म्हणे माझे शरीर पावन झालं म्हणले. आणि असं सांगतात की ते जेव्हा त्यांच्याबरोबरचे सहकारी लोक आले ही सगळी एवढी आज सगळी घड जी सापडते ती घडीचं माती काढण्यासाठी आणि तेव्हा काही पायऱ्या गेल्या नव्हत्या, काहीच नव्हते. मग यायचा वेळ पारमाजीवरून किंवा कुंभ्यातून यायचा वेळ आणि जायचा वेळ वाचावा म्हणून त्यांच्यासाठी गावकऱ्यांनी काय केलं होतं, एक पिंजरा केला होता. त्या पिंजऱ्यामध्ये ते राहायचे, बाहेर कुलूप, बाहेर शापत असायची. तर ती त्याने अशी घट शोधून काढली. त्यांनी एक समर्थांचा दासबोध संपादित केला. फक्त नवीन माहिती मिळवली इथे तर नाहीच आहे, सज्जनगडावरही नाहीये, पण धुळ्याच्या
वर्ध्याच्या वाग्देवता मंदिरातली आता त्यांची दाखवण्यासारख्या एक दोन प्रती ते विकणार नाहीत म्हणून मला कळलं, ही नवीन माहिती आहे. कदाचित त्यांच्या मागे आग्रह लोकांचा सुरू झालाय. त्यामुळे कदाचित जसं लाखे प्रकाशांनी, काळ प्रकाशांनी सगळी 12 वर्षांची प्रवचन परत पुनर्मुद्रित करायला सुरुवात केली, तशी कदाचित वाग्देवता मंदिर सुरू केलं आणि त्यात आपल्याला दासबोध त्यांनी संपादित केलं. त्यात मला ही प्रपंचाची व्याख्या सापडली. माझं त्यात सुदैव आहे. माझ्या घरी आमच्या वडिलांकडून आजोबांकडून आलेला बाबा वेलसरांचा दासबोध आहेच. आजोबांकडे तर जरा पांढरकरांचा होता, पण माझ्या सासऱ्यांना पण दासबोध फार आवडायचा. त्यांना कधी कधी त्यांच्या शेवटच्या आधारात एक दोनदा मी वाचनही दाखवलेलं आहे. त्यांनी असं वाचतात का काहीतरी सहज ते वाचत जायचे, असं वाचायचं असतं म्हणलं अशी एक म्हणलं परंपरा आहे असं त्यांना सांगितलं होतं त्यांच्या शेवटच्या आधारामध्ये. पण तेव्हा तो त्यांना वाचून जाण्यासाठी परत मी ती प्रस्तावना वाचली. त्या प्रस्तावनेत 80-90 पानं समर्थांचं विस्तृत चरित्र आहे. आणि त्या विस्तृत चरित्रात पहिल्यांदा दुसऱ्या तिसऱ्या परीक्षेला दुसऱ्या पानावर असं कुठेतरी वाक्य की प्रपंच म्हणजे चरित्रार्थाचं साधन. व्याख्या संपली. प्रपंच म्हणजे चरित्रार्थाचं साधन. संसार म्हणजे त्यात असलेलं मन, माया, हे संसार. तो नाही करायचा आपल्याला. प्रपंच आपल्याला नक्की करायचं. आणि संसार म्हणजे म्हणत आहे की संसार हा शब्द आहे की त्यांचं ते असं आम्हाला एकदम सात्विक चेहरा त्यांचा. श्रीसरती किती संसार, विशिष्ट नियमाने पुढे जाणारा सरकणारा संसार. तो विशिष्ट नियमाने पुढे जातोय, बदलत असतो, पण त्या बदलण्याचे नियम आहे ते एकदा माहीत झाले की बऱ्याचशा प्रमाणात आपण संसारातून मुक्त होऊ शकतो. कारण आता मंदाताईंचा फायदा आपण इकडे घेतलं संसार हे समजून घेण्यासाठी आणि प्रपंच समजून घेण्यासाठी समर्थ याचा फायदा करून घ्यायचा. आपल्याला प्रपंच करायला सांगतात समर्थ. चरित्रार्थाचं साधन एक उत्तम लाईफस्टाईल निवडा. आत्ताच्या वर्षात बोलायचं लाईफस्टाईल उत्तम निवडा. प्रपंच करायचं तो की ते कर्तव्यानेच करायचं. मग सगळ्याच्या पुढच्या सूचना आहेत या कर्तव्याच्या संदर्भात. आणि का प्रपंच करायचा अतिशय सोपं आहे तेव्हा सुद्धा आणि आता सुद्धा. आपण अगदी आश्रम पद्धतीने राहत नाही. आपली मुलं काही गुरुगृही जात नाही. आपली मुलं रोज शाळेत बसती जातील, रिक्षाने जातील, चालत जातील, कॉलेजला जातील, लोकलने जातील, गाडीने जातील, स्वतः गाडी चालत जातील. पण ते रोज संध्याकाळी गृहस्थाश्रम म्हणतात. आपण गुरुगृही त्यांना पाठवत नाही. पूर्वी ते होतं तसं अगदी चौकट राहिली. पण शिक्षणाचं वय अजून तेच राहिलंय. 25व्या वयात साधारणतः शिक्षण होतं. अजूनही लग्नाचं वय साधारणतः 21 नंतर आणि 30च्या आत साधारण होतं. हल्ली केव्हा काय सांगता येत नाही, पण आपण साधारणतः नियम सांगायचे असतात, साधारणतः पाळले जातात ते. त्यामुळे आपली चौकट ठरली आहे. त्यामुळे साधारणतः 25 ते 50 वयोगटात आपण प्रपंच करत असतो. म्हणून या शिबिराच्या वर्गाचं नाव सुद्धा प्रापंचिक दासबोध अभ्यास वर्ग किंवा शिबिर असं आहे. तर आपण प्रापंचिक करतो आणि आपण करतो तो प्रपंच नाही. ते सांगतात तो प्रपंच आपण प्रापंचिकाने तो करावा अशी त्यांची अपेक्षा आहे. पण आपण प्रपंच करत नाही, आपण संसार करतो. आपण संसार करतो, खूप गुंतून राहतो. आता आपल्या घरात थोडा थोडा तो फरक करायचा प्रपंच. तो हा करायचा की तुम्ही जप करता बरं का, हा फरक करायचा. आता प्रपंच करा नेते का म्हणजे चांगलं हो. आपण तुम्ही सगळेजण जप करता असं म्हणतात. कोण जप करत नाही सांगा मला. तू जप करत नाही. त्यांचं उत्तर अतिशय प्रामाणिक आहे. पुढल्यांचं अप्रामाणिक आहे असं प्रकारे लगेच कसं जायचं नाही. त्यांचं उत्तर प्रामाणिक असं आहे की ते जप म्हणजे जपमाळ घेऊन असं करत नाही. पण आपण सगळेजण जप करतो. तुम्ही संसार करता म्हणा म्हणजे जप करतो. मी सुद्धा करतो, आता ते सुद्धा करत असेल. आपल्या जपाचं नाव आहे श्रीराम जयराम जय जयराम नाही. काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल, काय होईल कसं, काय होईल कसं होईल, काय होईल कसं करता की नाही. सगळेजण जप करतात. काय होईल कसं होईल. पण कशा कशाचं काय होईल कसं होईल, ह्याचं काय होईल कसं होईल. मग घराचं काय होईल कसं होईल.
मुलांचं काय होईल कसं होईल, अगदीच मूर्ख असेल तर देशाचं काय होईल कसं. हा आपला संसार, आपल्याला नाही संसार करा. किमान आता इथून घरी गेल्यानंतर काय होईल आणि कसं होईल हा जग सोडा. श्रीरामाचं घ्यायचं की मी नंतर बघू, माझी एकाग्रता होते की नंतर बघू, आधी हा जग सोडा. कुठलीही गोष्ट परत परत तेच उदाहरण येणार की घडा वाकडा झाल्याशिवाय त्यात पाणी येणार नाही, पहिली हवा बाहेर गेल्याशिवाय नवीन येणार नाही. तर आपल्याला तो घडा वाकडा करायचा आहे आणि आपल्याकडे जे आहे ते काढायचं आहे. काय होईल कसं होईल हे करायचं नाही. ठरलं आपलं सगळ्यांचं नक्की. घरी गेल्यावर काय होईल त्याचं उत्तर काय द्यायचं म्हणा स्वतःला, दुसऱ्याला पटवणार नाही. जे आपल्याला पटलेलं असतं तेवढंच आपण लोकांना पटवू शकतो, आणखी काही नाही जग. तुम्हाला जे स्वतःला पटले तेवढंच तुम्ही जगाला पटवू शकता. तुम्हाला जे पटवत नाही ते पटणार नाही. अगदी सोपं. त्याला हा जग त्याचं उत्तर काय द्यायचं, जैशा परी आहे तैशा परी राहे, कौतुक तूप आहे संचिताचं. आपल्याला पटवून घ्यायचं, बाहेर सांगायला जायचं नाही, घरातल्या लोकांना सुद्धा सांगायचं नाही. पण हा जग सोडून द्या. शिबिराचं सार्थक झालं. काय होईल कसं होईल, जे व्हायचंय ते होणार आहे, जसं व्हायचंय तसं होणार आहे, जेव्हा व्हायचंय तसं होणार आहे. अगदी साधा नाही. मग दुसरं काय करायचं, प्रपंचात अर्थ लागतो. समर्थांचं वाक्यच आहे, प्रपंची पाहिजे सुवर्ण. पण आपल्या घरातला अर्थ येताना जागेल, याला प्रपंच म्हणतात. आपण संसार करून प्रपंचाकडे जातो. कुठेही संसार सोडून जायचं, प्रपंच सोडून जायचं नाहीये. संन्यास विन्यास काही नाही. संन्यास वृत्तीने जायचं. तर अर्थ घरात येतो तो फक्त अलक्षणी येत नाही ना पहा. म्हणजे आपले कसं श्रीसुक्त आहे ना, सकाळी किती जण श्रीसुक्त पाठ आहे. वा म्हटलं ना की आमची संस्कृती कशी येते. मागची नागत प्रबोधिनी वाजत गाजत हत्तीवर बसून आलेली आहे. काळा पैसा वाजत आणता येतो का हो घरात. लक्ष्मी सुक्त म्हणत असाल तर ती जबाबदारी आपल्या की माझ्या घरात कुठल्याही कारणाने काळा पैसा येणार नाही आणि मी काळा पैसा तयार करणार नाईलाजाने काही करावं लागतं ती गोष्ट माहिती आहे, मी त्या गोष्टी बोलतोच. पण अर्थकारण आपल्या हातातलं आहे आणि ते आपण करायचं की माझ्या घरात कुठल्याही तरी उंबरठा ओलांडून आत येण्यापूर्वी माझ्या पर्समध्ये पैसे शुद्धच आहेत ना हे पहा. झाली तुमची लक्ष्मी पूजा घरात येण्यापूर्वी. संसाराकडून प्रपंचाकडचा. आमचे भाऊ कसा कुलकर्णी हे तर इतके सोपे सोपे मार्ग सांगायचे. आपली बायको घरासाठी इतकं काही करत असते. सून म्हणून, पत्नी म्हणून, आई म्हणून, बहीण म्हणून सगळ्या भूमिका करत असते. पण आपण तिच्या आधी काय करतो, एक पाडव्याला साडी दिली त्यानंतर ती झालं का नाही. ही जर माझ्या घरातली लक्ष्मी असेल तर त्यांच्या घरी लक्ष्मी पूजनाला मुलगा बायकोला पाठावर बसून तिची पूजा करतो. लक्ष्मी पूजन. आपल्याला संसार करून प्रपंचाकडे जायचं. इतके सोप्या गोष्टी आहेत. फार क्रांती करायला जगात क्रांती म्हणजे काही करायचं नसते. सर्वात मोठी क्रांती स्वतःला बदलण्यात असते. ती फार लढाई आपण करतच नाही आणि मैदानात जाण्यापूर्वीच जमतो. कारण माझ्याकडे दोन अस्त्र नाही तर विवेक आणि वैराग. ही दोन अस्त्र आहेत. शस्त्रांनी काय करता येतं, समोर आलेले शत्रू मगाशी जसं त्या अल्लाउद्दीन केले, समोर आलेले शत्रू त्यांच्याकडे तलवारीने लढता येतो, कापून काढला एकदा संपला प्रश्न. पण माझ्या मनातले अनेक खिलजी, अनेक गोरी, अनेक सवयी 16 अध्याय सांगितल्याप्रमाणे सगळी जी आसुरी संपत्ती
ती नाश करण्यासाठी 2 अस्त्र दिले आपल्याला, 2 अस्त्र, विवेक आणि वैराग्य, 2 अस्त्र ती वापरायची आणि घरातच सुरुवात होऊ शकते. प्रपंच सांडून परमार्थ कराल त्याने तुम्ही कष्टी व्हाल. तर बघा दुसरी ओळ आणि त्या ठिकाणी म्हणतात तरी तुम्ही विवेकी. म्हणजे कसं तो विवेक कसा करायचा आहे, दोन्ही चाकं आहेत की आपण असं म्हणूया तुम्ही सर्कसला कधी गेले तो सर्कसला, मग सर्कसमध्ये बघा ते मॅजिक वाजता एक माणूस येतो, तो 2 घोड्यावर बसलेला असतो. एका घोड्यावर 1 पाय असतो, दुसऱ्या घोड्यावर 2 पाय, दुसरा पाय असतो आणि तो घोड्यांचं करत अशी मस्त की एंट्री घेतो, आपण टाळ्या वाजवतो का हो. हा बॅलन्स आहे, हा बॅलन्स आहे. आता तुम्हाला माहितीये की यातला एक जरी घोडा थोडासा स्पीड कमी झाला तरी हा पडणार आहे आणि एकाने घोड्याने स्पीड वाढवलं तरी हा पडणार आहे. विवेक आणि वैराग्य, प्रपंच आणि परमार्थ हे असे 2 घोडे आहेत की त्याच्यावर दोन्हीकडे एकाच गतीने जायला पाहिजे, तरच ते तुम्हाला बॅलन्सिंग जमणार, नाही तर नाही. घरात तुमचे पाणी आहे का? हो. आता जसं शास्त्रीय भाषेत बोललं गेलं तर H2O म्हणल्यावर पाणी झालं. आपण असं धबधब्याकडे कोण म्हणतो का हो काय H2O पडतोय, त्याला धबधबा, याला काय म्हणणार, त्याला नदी, त्याला महानदी आहे काय H2Oच ना. तो H2O विवेक वैराग्याचा परमार्थ जो घेतला तो संसारात वापरला, ती ही जोड आहे परमार्थ. आणि जर तो तसं केलं नाही तर ते सर्कसला पडणार आहे त्या घोड्यावर. तिसरा प्रकार संसाराकडून प्रपंचाकडे येणं. आपल्याला गेले जवळजवळ 20 प्रवचनामध्ये भक्ती मार्गाचे नवविध भक्ती सांगितले, त्यातले आपल्या घरी चालूही आहे, इथे मला कल्पना आहे. पण ते व्हायचंय कसं? मला एखाद्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर मला साधनं काय आहे? मला एखाद्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर साधनं मला अनेक आहेत. सध्या पूर्वीचं धरूया की मला साधनं काय, चालत जाता येत नाही. हो, मला एखाद्या देवळात जायचं, मला चालत जाता येत नाही. साधनं माझ्या हातात आहे. रस्ता पाऊलवाट असो, मोठा रस्ता असो, आम रस्ता असो, काही मला जाता येतं. जाता काटाकुटींचा रस्ता असो, नामाच्या चपला घातल्या निघालो, काही पोचत नाही. त्या देवळात पोचलो की हो थोडा वेळ लागला, पण काय म्हणले लोक, आणि स्वतः मला घोड्यावरून जायचंय बाबा, घोड्यावरून जायचंय बाबा. काय काय लगेच आधी घोडा पाहिजे, घोडा चालवता आला पाहिजे, घोड्यावर बसण्यासाठी रिकीट पाहिजे, ते वर पोचू नये म्हणून खोगीर पाहिजे आणि त्याला लगाम पाहिजे. म्हणजे जर रिकीट, खोगीर आणि लगाम नसेल तर मला घोड्यावर जाता येत नाही. मग काय होतं, घोडा जिथे जाईल तिथे मला जावं लागतं. मला जिथे जायचंय तिथे घोड्याला घेऊन जाता येत नाही. आणि कसं आहे, मन वढाय वढाय तसं पिकाचं लढवलं की हाताला येतं घेऊन पिकावर. तर घोड्यावर रुबावात जायचं असेल ना तर भयंकर तंत्र असतं. विवेक वैराग्य नसेल ना ते असले या घोड्यावर बसायचं नाही, म्हणजे तुमचा संसार दबकून पडणार नाही. विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे. खूप गोष्टी अशा असतात. इथे दुसरी चिंता त्यांना त्यावेळेला होती, म्हणून तिसरी ओवी आली. त्यात ते म्हणतात प्रपंच सांगून परमार्थ केला तरी अन्न मिळेल ना खावायला. ही काय परिस्थिती तेव्हा वाटणार आहे, लक्षात घ्या. स्वतः समर्थ रामदास 12 वर्ष टाकळीला राहिले आणि ते सगळं वर्णन काही करायचं नाही, पण 5 घरी भिक्षा मागायची. म्हणजे 5 घरं होती ना, 5 चुलीवर काहीतरी होत होतं आणि 5 चुलीचे 5 रोटी मिळायचे. हे जर एकत्र करून खायचं ते काय वेगळं प्रकार, ते नंतर पाहू. पण गृहस्थाश्रम असलेल्या उरलेले कुठलेही आश्रम नसतात. असं आता काही हल्ली बाहेर पाठी नसते गृहस्थाश्रम वगैरे. पण हे नक्की असतं की जोपर्यंत घर आणि गृहस्थ आहे तोपर्यंतच उरलेला
आता परवा चांगलं छान वर्णन केलं यांनी. प्रसिद्ध कुंभमेळा झाला, सरकारची यंत्रणा होती, पण अनेक सामाजिक संस्थांनी कुठून ते सगळं केलं होतं. जेव्हा काही हा गृहस्थाश्रम देणग्या कुठून आणल्या, गृहस्थाश्रम उभा होता तेव्हा ते आलं, तेव्हा ते उभं राहिलं. त्यामुळे त्या उभारी धरण्याला तुम्हाला 350 वर्षापूर्वी त्या उभारी धरण्यासाठी ते लिहित आहे की अरे तुझं केवळ नैराश्य आलंय, दुसरं ते असे हल्ले होतात म्हणून मी संसारच करणार नाही, प्रपंचच करणार नाही, असं जर ठरवलं तर तुला खायला सुद्धा मिळणार नाही, तुला सोड इतर नाही घेतलं मिळणार. इतकी व्यावहारिक सूचना देणारा दुसरा कोणी काढलेला नाही. आता येमा येतं ना, ते म्हणतात परमार्थ सांगताना प्रपंच करीशी तरी तू येमा येतं ना होगीशी. आता यातला परमार्थ कसा, प्रपंचातला आपण हे देतात नवीन चौकट तयार करतोय आपल्यासाठी, आचार संहिता शुद्धता ही जी करतोय त्याला आपण परमार्थ म्हणूया. का तर आपण परमार्थाकडे जाण्यासाठी तो प्रपंच एक साधन म्हणून फक्त करतोय, अडकायचं नाही त्या. आता परमार्थ सांगून प्रपंच करते तरी तू येमा येतं साधं करतो. आपलं मन असं असतं की कालच ते वाक्य परवा येऊन गेलं, त्याची उजळणी करत नाही, पण एवढंच म्हणतो की आपण जर कोणाला कधी काही बोललं असेल आणि ते तुम्हाला त्याच वेळेला पटलेलं नसेल तर ते अनेक दिवस आपल्याला खात राहतात. कोणाचा वेळ वाया गेला, कोणाचा वेळ वाया गेला, आपलाच. अस्वस्थता कोणाला आली, आपल्या. ती अस्वस्थता नसती तर 4 चांगल्या गोष्टी भौतिकही झाल्या असत्या आणि अनुभौतिक पण झाल्या असत्या, पारमार्थिक पण झाल्या असत्या, पण नाही होत. कारण मी काहीतरी बोललो, मी काहीतरी व्यवहार केला, तर नंतर मला सरस्वती ते सांगत होती. स्वामी विवेकानंद महाबळेश्वरला आहे आणि तिथे त्यांचं आडनाव मला आठवत नाही आता, पण ही शिवाजीराव भोसलेंच्या प्राचार्य शिवाजीराव भोसले मराठवाड्यात जेवढे ते गुरुगुरु होते तिथे दुसऱ्या दिवशीची गोष्ट असते की ते शिवाजीराव भोसले विवेकानंदांना कुठेतरी बोलत होते. त्यांनी जो किस्सा सांगितला, तो किस्सा असा होता की महाबळेश्वरला तेव्हा एक कोणातरी मोठ्या माणसाचं घर होतं आणि त्यांची नात, ती मुलगी काय असेल ती रात्रभर रडायची. तर ती मुलगी अशी लहान होती, मांडीवर घेण्याच्या वयाची, रात्रभर रडायची. आणि नेमके विवेकानंद त्यांच्याकडे आले होते आणि त्यांच्या घरातली संध्याकाळचं वातावरण पाहिलं, त्यांना तुम्हाला प्रश्न कुठला आहे असे तुम्ही गंभीरता नाही म्हणे. ही मुलगी आता जी रडायला सुरुवात करेल ती उद्या सकाळी सूर्योदय झाल्यानंतर 1-2 तासानंतरच थांबेल, तिचा तो सराव आहे. ते म्हणले काही काळजी करू नका, ही मुलगी माझ्या मांडीवर जाऊन तुम्ही आनंदाने झोपा. आणि खरंच त्याने ती मुलगी त्यांच्या मांडीवर, ती रात्रभर रडते बरं का, मला चमत्कार वगैरे नाही सांगायचा की स्वामींच्या मांडीवर बसले शांत झोपली वगैरे असलं काही मी सांगणार नाही, ते झालं तेच सांगणार. तर ते मांडीवर घेऊन साहेब ती तिचं रडणं चालू आहे, यांचं जप चालू आहे आणि ती लोक घरातली दिवसभर तिला सांभाळून जमलेले, ते शांतपणे 3 दिवस ते झाले. अशी आठवण शिवाजीराव भोसले यांनी एका व्याख्यानामध्ये मराठवाडा विद्यापीठाचा त्यांचा शपथविधी कुलगुरू म्हणून झाले दुसऱ्या दिवशी ते सांगितलं होतं. त्या असं तर तुम्ही बसलात तसे बसलेल्या एक हुंकार आला आणि म्हणून ते सभा संपल्यानंतर त्या बाई त्यांना भेटायला गेल्या. त्या म्हणल्या ज्या मुलीविषयी तुम्ही ती रडणाऱ्या मुली सांगितली ती तुम्ही मुलगी आहे. त्या हा पुराव्यासह बोलतोय मी. आपल्याला असं शांत राहायचं, प्रपंचात जमवायचंय बरं का. कठीण आहे का? जर परमार्थाची पार्श्वभूमी असेल तर जमतं, नसेल तर नाही जमणार. कारण चिडतं म्हणजे काय होतं नेमकं, तुमच्या मनात संकल्प होता की हा नातू किंवा ही नात किंवा ही बायको किंवा हा मुलगा हा भाऊ किंवा हे मला सुख देतील. तिथे आडवं काहीतरी आलं, ते झालं नाही म्हणून तुमची चिडचिड सुरू झाली. का तर तुम्ही व्यक्तीवर, वस्तूवर, परिस्थितीवर, जागेवर तुमच्या सुखाच्या संकल्पना बांधून ठेवल्यात.
जोपर्यंत मी आनंद स्वरूप आहे हे आपल्या मनाला ठसत नाही तोपर्यंत आपण बाहेरचेच आधार शोधणार. चूक काही नाही, पण ते तकलादू आहे तेवढं लक्षात ठेवून. मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तर जाईल. आपल्या प्रपंचाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आणखीन काही गुण लागतात, त्याची आपल्याला सवय केलेली नसते, सवय केलेली नसते. धैर्य लागतं, निश्चय लागतो, प्रयत्नांचे सातत्य लागतं, निष्ठा लागते आणि प्रामाणिकपणा लागतो. आधी मुळात हे गुण प्रपंचाला आणि परमार्थाला कॉमन आहेत हेच माहीत नाही. अहो निष्ठा म्हणजे केवढी, परमार्थात तर म्हणजे निष्ठेला शंका असेल तर झालं, सद्गुरू नाही तो. सद्गुरू कोणाला म्हणायचं? माझ्या सद्गुरूंना सगळं माहिती आहे, न अन्यश्रेणा, तो सद्गुरू. इतकी निष्ठा लागते. तीच निष्ठा आपल्या घरात लागते. प्रपंच करायचं असेल तर तुमच्या निष्ठा एकाच ठिकाणी असल्या पाहिजे. परमार्थ करायचं असेल निष्ठा एकाच ठिकाणी लागते. धैर्य केवढं लागतं? निश्चय. निश्चयाची व्याख्या काय हो? आमचं शिवतरगडचं ओरिजिनल कार्यकर्त्यांचा, ओरिजिनल म्हणजे जे कार्यकर्ते शिबिराला वेगळ्या कार्यकर्त्यांचे असाच एक ग्रुप आहे शिवतरगड म्हणून. त्यात एकदा मी हा विषय दिला होता की निश्चयाची व्याख्या सांगा. निश्चयाशी तुम्हाला काय म्हणायचं ते थोडक्यात 2 ओळीत लिहून पाठवा. आता आमच्या त्या ग्रुपमध्ये 156 160 काहीतरी माणसं आहेत. त्या प्रत्येकाने थोडं थोडं काही लिहिलं. मी दुसऱ्या दिवशी एकच ओळ तिथे लिहिली. जो पुन्हा पुन्हा करायला लागतो तो निश्चय कसा असेल? निश्चय एकदाच करायचा असतो, संपला प्रश्न. मग आपले वेळ कुठे आहेत ते आता पहा. प्रपंचातला आता व्यावहारिक सूचना मी करतोय या समासाला अनुसरून. परमार्थ हे करायचं, प्रपंचही करायचं. प्रपंच करावा नाही का एवढं. आपले सध्याचे वेळ कसे जातात ते पहा. फार कठीण काहीही नाही, पण टीव्ही पुढचा तुमचा वेळ काढा. त्याचे 2 परिणाम. तुमचा उपलब्ध वेळ असतो ना, त्याने एक तुम्हाला दुसऱ्या खेळण्याची तरी तयार करा आणि क्रिएटिव्हिटी असेल तर चांगलं तरी करा, सुरुवात करा. ते जास्त परिणाम करत होईल मुलाबाळांवर, नातेवाईकांवर, घरच्यावर, स्वतः. प्रपंच आणि परमार्थ ही तिथे लिटमस टेस्ट आहे. समजा परमार्थाकडे एकदम जाता येत नाही संसारी माणसाला, पण परमार्थातले गुण म्हणून प्रपंच करता येतो. हेच त्याची शिकवण करायची. कारण आहे की दोन्ही जर एकत्र संतुलित झालं तर अहो, आम्ही नेहमीची विनंती करतो तीच आज तुम्हालाही करणार आहे. तुम्ही घर इकडे घेऊन येऊ नका, शिवतरगड घरी घेऊन जा. म्हणजे काय करा, परमार्थाचे जे आवश्यक गुण ते प्रपंचात वापरायला लागा. दोन्हीकडे यशस्वी व्हा. एवढं बोलून आजच्या प्रवचनासंदर्भात थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.